भौतिकशास्त्र या घटकामध्ये काही अभ्यासणार आहोत. तर बघा, आपली पृथ्वी ही खूप साऱ्या घटकांनी बनलेली आहे, बरोबर. तर त्यामध्ये आपल्याला काय काय दिसतं, कोण सांगतं? आपल्या सभोवताली आपल्या पृथ्वीवर काय काय दिसतं ना, सांगा. झाडे प्राणी कोण सांगतं? तर बघा, सांगा. डोंगर दऱ्या. तर बघा, आपली पृथ्वी म्हणजे खूप साऱ्या घटकांचा समूह आहे किंवा खूप साऱ्या संपत्ती आपल्या पृथ्वीवरती आहे. तर यामध्ये बघा, आपल्याला पिण्यासाठी पाणी लागतं, श्वास घेण्यासाठी हवा लागते, बरोबर. तर या घटकाचा प्रत्येकाशी काहीतरी संबंध बनलेले आहे, बरोबर. तर यामध्ये आहे मूलद्रव्यापासून काही घटक पडतात, बरोबर. तर मूलद्रव्याचे 3 प्रकार पडतात. ते 3 प्रकार बघा, मूलद्रव्याचे 3 प्रकार पडतात: धातू, अधातू आणि धातू सदृश्य. तर बघा, कोणाचं सांगू? या हे दाखवा सगळ्यांना. काय दिसतंय रे? काय? हा, तर तो कशाचा आहे? धातूचा. कोणता धातू आहे? स्टील. व्हेरी गुड. तर बघा, त्यानंतर दाखवा. काय काय दिसतंय, कोण सांगतं? हा, सांगा. तो पलीकडचा पितळाचा चमचा आहे. हा, आणि हा तो तांब्याचा. हा. तर म्हणजे काय, या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे धातू. तर बघा, आज आपण धातू आणि अधातू या घटकाचा अभ्यास करणार आहोत. प्रकारचे धातू बघितले, बरोबर. तुम्ही सांगा. त्या वस्तूला चकाकी असते. हा, अजून अजून हा, सांगा. उष्णतेचे सुवाहक असते. हा, व्हेरी गुड. तर सरांनी खूप छान सांगितलंय की धातू हे काय असतात, काय काय असतात, बरोबर. सांगा. सगळे जे जे आता सांगितलं ते सगळे एकत्र सांगा. धातूला चकाकी असते, त्याला कठीणपणा असतो आणि धातू विजेचे सुवाहक असते. हा, तर बघा, धातू म्हणजे काय या ठिकाणी? ज्या पदार्थांना चकाकी असते, त्यानंतर जे पदार्थ काय उष्णतेचे सुवाहक असतात, त्यानंतर जे पदार्थ चमकतात, त्या पदार्थांना काय म्हणतात या ठिकाणी? धातू. त्यानंतर अधातू. मग अधातू म्हणजे काय सांगता येईल यावरून? कोण सांगतं? हा, सांगा. ज्या पदार्थाला चकाकी नसते, ते ठिसूळ असतात. हा, व्हेरी गुड. मॅडमने छान सांगितलंय की ज्या पदार्थांना काय असते, चकाकी नसते. ज्या पदार्थांना चकाकी नसते, जे पदार्थ उष्णतेचे सुवाहक नाही, त्यानंतर जे पदार्थ चमकत नाही, त्यांना काय म्हणतात? अधातू. अधातू. त्यानंतर बघा, पदार्थाच्या अवस्था असतात, बरोबर. कोणकोणत्या अवस्था आहेत? स्थायू, द्रव आणि वायू या काय पदार्थाच्या 3 अवस्था. तर यामध्ये बघा, भौतिक जे काय आहे ते आपण धातूचे गुणधर्म बघणार आहोत. तर या ठिकाणी धातू काय सांगता येईल, मग कोणत्या अवस्थेत आहे? धातू कोणत्या अवस्थेत असतात सांगा. स्थायू. हा, व्हेरी गुड. कावेरी मॅडमने छान सांगितले की धातू कोणत्या अवस्थेत असतात? स्थायू. यासाठी अपवाद कोणते? यासाठी गुणधर्म आहेत. तर यामध्ये धातूचे गुणधर्म बघणार आहोत आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा बघतोय चकाकी. चकाकी म्हणजे चमक. तर तुम्ही या पुढे दाखवा सगळ्यांना. बघा, ह्या 2 वस्तू आहे, बरोबर. हो. दोन्हीमध्ये फरक दिसतोय. काय दिसतोय, कोण सांगतं? हा, सांगा. डाव्या हातातला चमचा जास्त चमकतोय, उजव्या हातातला चमकत नाही, बरोबर. हो. तर यामध्ये काय सांगता येईल की प्रकाशाचे परावर्तन झाल्यानंतर जी वस्तू चमकते किंवा तिचा पृष्ठभाग चमकतो, त्याला काय सांगता येईल आपल्याला? काय म्हणता येईल? चकाकी. तर त्या पदार्थाला काय असते? चकाकी असते. त्यानंतर एखादा
एका तारेपासून पातळ असं काहीतरी बनवतात, पातळ तार निघते. ज्या पदार्थापासून पातळ तार निघते त्याला आपण काय म्हणतो, तन्यता. तर बघा सोनं काय आपलं धातू आहे, बरोबर. तर 1 किलोग्रॅम सोन्यापासून किती किलोमीटर इतकी तार निघू शकते, कोणी सांगू शकता अंदाज? तर बघा 1 ग्रॅम सोन्यापासून किती तार निघते, किती किलोमीटर तन्यता? कोणी प्रयत्न करते वर्धनीयता? तर बघा या ठिकाणी वर्धनीयता म्हणजे सांगा. एखादा धातू जर घेतला त्याला जर ठोकलं तर त्याचा पातळ पत्रा तयार होतो. व्हेरी त्याला गुड. वर्धनीयता. मॅडमने खूप छान सांगितलं की पातळ पत्रा ठोकल्यानंतर एखाद्या पदार्थाचा जर ठोकून आपण त्याचा पातळ असा पत्रा तयार करतो त्याला आपण काय म्हणतो, वर्धनीयता. त्यानंतर काय म्हणतो, उष्णता वाहक. ॲल्युमिनियमची तार, बरोबर. आपल्या ह्याच्या काही लाईट येते, बरोबर. त्यामध्ये काहीतरी वायर असते, त्या वायरच्या वेळेस आपण खोलतो त्यामध्ये काहीतरी बारीकशी तार असते, बरोबर. ती कशाची असते आपली, ॲल्युमिनियमची, बरोबर. तर ती काय, उष्णतेची वाहक म्हणजे उष्णतेची सुवाहक. तर बघा या ठिकाणी पदार्थाच्या आपण 4 अवस्था आहेत, चकाकी, तन्यता, वर्धनीयता आणि उष्णता वाहक. हे घटक आपण या ठिकाणी अभ्यासले आहेत. यामध्ये धातू म्हणजे काय, कोण सांगतं? सांगा. ज्यामध्ये चकाकी असते. व्हेरी गुड. त्यानंतर अधातू म्हणजे काय? ज्या पदार्थांना चकाकी नसते त्यांना अधातू म्हणतात. व्हेरी गुड. त्यानंतर वर्धनीयता म्हणजे काय? एखादा धातू ठोकून त्याच्यापासून पातळ पत्रा तयार केला जातो त्याला वर्धनीयता म्हणतात. व्हेरी गुड, छान सांगितलंय. त्यानंतर बघा या ठिकाणी कोण वाचतं? तुम्ही या समोर वाचा. धातूंना चुंबक असतो. कोण सांगतं? सांगा. चकाकी. धातूंना काय असते, चकाकी. त्यानंतर पुढचं, धातू उष्णता सहज पोचवण्यात त्यामुळे त्यांना पोचवतात, त्यामुळे त्यांना टिंब म्हणतात. काय म्हणतात? स्वर. व्हेरी गुड. पुढचं आहे टिंब पदार्थांना न चमकणारे पदार्थ म्हणतात. कोणते पदार्थ आहेत न चमकणारे? अधातू. व्हेरी गुड, छान सांगितलं. त्यानंतर बघा आजचा स्वाध्याय. तर बघा तुमच्या घरातल्या धातू आणि अधातू पदार्थांची यादी या ठिकाणी तयार करायची आहे.